नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. कोल्हापूर पासून पाऊस चालू झाला ते पुण्यापर्यंत पाऊस कंटिन्यू होता. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत मित्रांनो. हातरगीला आलोय आता. रात्री म्हणजे पहाटे 6 वाजता येऊन मुल्ला ढाब्यावर झोपलो होतो. नंतर कुंदन शेटनी घेतली गाडी. मग डायरेक्ट मी हातरगीला आल्यावरच उठलो. आंघोळ वगैरे झालं, फ्रेश वगैरे झालं चांगलं. आता नाश्ता करायला चाललोय. बघूयात आता कुठपर्यंत जायचं वगैरे. जरा गाडीचं थोडंसं काम आहे. जरा डिझेल लीक होते आमचं पंपातून. ते फक्त दाखवायचं इथं नितीनच्या इथं आणि तिथून पुढचा प्रवास आपला चालू. आता ग्रीस वगैरे सगळं मारून झाले. ग्रीस वगैरे एकदम व्यवस्थित पैकी मारून वगैरे झालं. आता निघत मित्रांनो. अजून चामुंडा पार्टीला फोन नाही केला, पण काय त्याची अडचण नाही. थोड्या वेळाने फोन करू की यायचं का नाही. कारण की कधी कधी गाड्या त्याच्याकडे जास्त असतात, तर तो दुसऱ्या दिवशी पण बोलू शकतो. आता नाश्ता वगैरे केल्यानंतर त्याला फोन करू आणि निघतो मित्रांनो. मित्रांनो 12 वाजले दुपारचे. जेवणासाठी आलं. आमचा संतोषचा जरा पुतळा झालाय. तिने पराठा सांगितलं आणि तो पराठ्याची साईज बघा. तो 2 दिवस खाईल एवढा मोठा पराठा आहे. म्हणतो माझ्या तब्येत एवढा पराठा आहे. फसलोय काम. आणि मला माझ्या पण नशिबात रोटी आली. ती पण काय सांगायचं आता. मी शेवभाजी हे शेंगभाजी खातो. शेट येते पराठा खातो. या नाश्ता करायला मित्रांनो. संध्याकाळचे 5:15 वाजलेत. निप्पाणीला आहे. निप्पाणीला नितीन मिस्त्रीच्या इथं आहे. पाईप आमचा फाटलाय. त्याच्यामुळं दुसरा पाईप घ्यायला गेलतो. मागच्या साईडला दुकान आहे, तिथं गेलतो. आता हा पाईप बदलायचा निघायचं. उशीर झालाय फार. आताशी 5:15 झाले तरी आम्ही निप्पाणीत आहे. रात्री साधारण 2-3 वाजतील पुण्यात पोचायला. चामुंडाचे जाऊयात मित्रांनो. उद्या लवकर गाडी खाली होईल, कारण की आपल्या गाडीत जो माल आहे तो त्यांना एकदम अर्जंट आहे. त्यामुळं डायरेक्ट गोडाऊनला जायला सांगितलं मला. त्यामुळं काय काळजी नाही. अजून तर एशियन पेंटची काय ऑर्डर नाहीये अजून. संध्याकाळी 7 नंतर ऑर्डर वगैरे निघतील. मग बघूयात मित्र. जाऊयात, पहिलं काम करून घेऊयात मित्रांनो. सकाळचे 8:30 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. रात्री आम्ही बरोबर 2:30 वाजता इथं पोचलो वाकडला चामुंडाच्या इथं. आता लावली आहे गाडी खाली करायला. लवकरच आले हमाल. तरी 1-2 तासात वगैरे गाडी खाली होईल, कारण की सगळे हमाल आलेत. जेवढे 13 हमाल आहेत, 13च्या 13 इथंच आलेत. जास्त गाड्या नाहीत, 2च गाड्या आहेत आणि एक वाशीची गाडी आहे. तर वाशाच्या गाडीसाठी म्हणजे वासा ठेवायला जागा नाहीये, त्यामुळं दोन्ही गाड्या इथंच आहे. आणि हा माल आपला जो आहे तो त्यांना लागतच होता. मालच नव्हता अजिबात. त्याच्यामुळं सकाळी सकाळी गाडी घेतली. लवकर होईल खाली. अजून ऑर्डरचं तर तसं काय कन्फर्म नाहीये एशियन पेंटचं. बघू आता. कुंदन शेटला खाली झाल्यावर फोन करूयात काय होतं आणि काय नाही. काल आम्हाला कोल्हापूर पासून पाऊस चालू झाला ते पुण्यापर्यंत पाऊस कंटिन्यू होता. म्हणजे जोरात नव्हता, पण भुरभुर चालूच होती सगळ्या रस्त्यांनी. त्यामुळं यायला उशीर लागला. मध्ये आधी ट्रॅफिक लागली. परत साताऱ्याच्या पुढं आल्यानंतर जेवलो आम्ही आणि कुंदन शेटला मग कात्रच्या चौकात सोडलं 1:30 वाजता. आणि 2:30 वाजता बरोबर आम्ही इथं आलो. मी आणि संतोष आलो इथं. आता बघूयात कधी खाली होती आणि मग पुढचं भरायचं काय प्लॅनिंग आहे वगैरे. नाही तर मग मार्केटलाच जायला लागेल. मार्केटला जाऊन मग खाली करून लावून आपलं घरी जायचं. कंटाळा आलता. झोप खूप येत होती काल.
वैताग घालता येता नको नको झालं. आलो पण मी आणि संतोष आलो. आता काही काळजी नाही, आता गाडी पण खाली होते. सगळे आम्हाला म्हटलं लवकर होईल. बघू खाली झाल्यावर फोन करू, मग शेट काय सांगतात कुठे यायचं वगैरे काय, मग ते सांगतील तसं करूयात मित्रांनो. तर आजचा हा ब्लॉग समाप्त करतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.